उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. आळंदी येथे गीता भक्ती अमृत महोत्सवात हे विधान केले. याआधी अनेकांनी अशा प्रकारचे विधान केले होते. जसा राम मंदिराचा प्रश्न आपण सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवला, तसाच सौहार्दपूर्णतेने मथुरेच्या श्रीकृष्ण मंदिराचा प्रश्न मार्गी लावू, असं देखील योगी आदित्यनाथ म्हणाले. याआधी 2023 मध्ये सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींबद्दलच्या एका व्हिडिओवरून सध्या उलटसुलट चर्चा झाली होती. जग्गी वासुदेव यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या नात्यावर भाष्य केलं होतं. त्यांनी आपल्या व्हिडिओत एक गोष्ट सांगताना म्हटलं की रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. महाराजांनी आपलं साम्राज्य त्यांच्या पायावर ठेवून तुम्ही माझं काहीही करू शकता असं म्हटलं होतं. रामदास स्वामींसोबत त्यांनी कटोरा घेऊन भिक्षा मागितली. नंतर रामदासांनी त्यांना आपल्या अंगावरील भगवं वस्त्र दिलं आणि त्याचा वापर झेंडा म्हणून करावा असं सांगितलं. या व्हिडिओवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. योगी आदित्यनाथ, जग्गी वासुदेव केवळ यांनीच नाही तर याआधी अनेकांनी समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असे विधान केले होते. या विधानाला काही ऐतिहासिक पुरावा आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवाजी महाराजांना जनता राजा ही उपाधी समर्थ रामदासांनी दिली होती असं त्यांनी सांगितलं होतं. हे सांगताना समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं त्याच त्यांच्या गुरु होत्या असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झालीच नव्हती. या भूमिकेप्रमाणे समर्थ रामदास महाराजांचे गुरु होते अशी भूमिका मांडणारे लोकही महाराष्ट्रात आहेत. बहुतांश इतिहास अभ्यासक आणि इतिहासकारांच्या मते 1672 पूर्वी शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाल्याचे उल्लेख नाहीत. त्यामुळे स्वराज्य निर्मितीच्या काळात तसेच शिवाजी महाराज यांच्या बालपणी रामदासांनी मार्गदर्शन केले असावे याबाबत पुरावे सापडत नाहीत. श्री शिवसमर्थ भेट नावाचे पुस्तक वसंतराव वैद्य यांनी लिहिले आहे. हे पुस्तक चाफळच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत शिवाजी महाराज आणि रामदास समर्थ यांची शिंगणवाडी बागेत भेट झाली. त्या जागी समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली व मंदिर बांधण्यात आले. त्या निमित्ताने हे पुस्तक लिहून प्रसिद्ध होत असल्याचे चाफळच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त राणा गाडबोले यांनी नमूद केले आहे. हे पुस्तक 26 एप्रिल 1990 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पुस्तकात शिवाजी महाराजांनी समर्थांच्या 11 मारुतींपैकी प्रत्येक मारुती देवस्थानाला 11 बिघे जमीन दिल्याची वैद्य यांनी लिहिले आहे. इसवी सन 1678 साली विजयादशमीच्या दिवशी चाफळच्या श्रीराम देवस्थानाला सनद दिल्याचंही ते लिहितात. पुस्तकाच्या शेवटी त्यांनी ही सनदी पूर्ण दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट 1649 साली झाल्याचं काही बखरींमध्ये उल्लेख झाला असला तरी त्याला आधार नाही असं मत इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांनी व्यक्त केले होतं. ते म्हणतात, शिवसमर्थ भेटीला स्वराज्य स्थापनेशी नेऊन जोडणं अर्थहीन आहे. परंतु शिवाजी महाराजांची समर्थ संप्रदायाची 1658 मध्ये पहिल्यांदा ओळख झाल्यास दिसतं. बाटेकृत सज्जनगड व समर्थ रामदास पुस्तकात भास्कर गोसावी यांनी देवकर गो यांना लिहिलेलं पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी शिवाजी महाराजांकडे भिक्षेस गेलो असता त्यांनी आपण समर्थांचे शिष्य असल्यास सांगितले. त्यावर महाराजांनी कोण समर्थ, समर्थांचे मूळ गाव व इतर चौकशी केल्याचे विचारल्याचे भास्कर गोसावी म्हणतात. भाटे यांनी समर्थ शिवाजी महाराज भेटीची तारीख 1672 दिली आहे. 1672 नंतर या दोघांचे संबंध अत्यंतिक जिव्हाळ्याचे झाले. चाफळच्या संध्येत शिवाजी महाराजांनी समर्थांचा उल्लेख श्री सद्गुरूवर्य केल्याबद्दल ते म्हणतात. चाफळ संध्येच्या महिन्यात श्री सद्गुरू हा महिना असला तरी हा महिना राजकीय दृष्टीने नसून आध्यात्मिक गुरुस्थानी असलेली व्यक्ती अशा दृष्टीने आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेशी समर्थ रामदास स्वामींचा संबंध जोडण्यासाठी कसलाही ठोस पुरावा नसून जे पुरावे आहेत ते उत्तरकालीन बखरींचे आहेत.